नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. सुपरफास्टच्या सुरुवातीलाच बातमी आहे आय लव्ह यू म्हणणाऱ्या रोड रोमिओची. श्रीरामपूरमध्ये महिलेकडे पाहून आय लव्ह यू म्हणणारा रोड रोमिओ महिलांसह नागरिकांच्या धुलाईला पात्र ठरला. महिलेला सतत येता जाता हा इसम त्रास देत होता. हे त्याचं वर्तन महिलेला असह्य झालं आणि महिलेनं त्याला रस्त्यातच पकडून त्याची धुलई करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पाहून इतर महिलांनीही त्याच्यावर आपला चांगलाच हात साफ केला आणि सदर इसमात चांगलाच धडा शिकवला. नंतर संबंधित महिलेने घडलेला प्रकार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दाखल केलाय. बँक ऑफ महाराष्ट्राच्या निफ्टी आणि अकोळनेर या शाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पारनेर येथील 8 जणांनी 18 मे ते 29 नोव्हेंबर 2018 मध्ये वाहन कर्जाचं बनावट कोटेशन तयार करून त्यावर कर्ज मिळवली. बँकेने देखील त्यानुसार कर्जाची रक्कम कर्जदाराच्या खात्यावर वर्ग केली. मात्र ही कर्ज रक्कम वाहन खरेदीसाठी न वापरता इतरत्र वापरण्यात आल्याचं बँकेने चौकशी केल्यानंतर उघडकीस आलं आणि त्यानुसार बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रबंधक प्रसाद सिंह यांनी नगर तालुका पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. मैत्रिणींची हौस पुरवण्यासाठी अल्पवयीन मुलं चोरी करत असल्याची धक्कादायक बातमी नाशिकमध्ये घडली. जुने नाशिक परिसरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. याबाबत पोलिसही चोरट्यांना पकडण्यासाठी सतर्क होतेच, मात्र चोरटे हाती लागत नव्हते. शनिवारी 2 अल्पवयीन मुलं झाकीर हुसेन रुग्णालयाचं वाहनतळ गाठून होते. तिथे ते दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी तेथील नागरिकांनी त्यांना रंगेहात पकडलं आणि भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात दिलंय. त्यावेळी पोलिसांनी अल्पवयीन मुलांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे आणि त्यात विशेष म्हणजे मैत्रिणींची हौस पुरवण्यासाठी हे गुन्हे करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची उपोषणादरम्यान खालवलेली तब्येत अद्यापही पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे अण्णांना अशक्तपणा जाणवतोय आणि उपोषणानंतर त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातील अभ्यागत राळेगण सिद्धीत येतात. त्यामुळे अण्णांना त्यांच्याशी बोलावं लागतं. याचाच परिणाम त्यांच्या शरीरावर होतोय. त्यांना डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्यासाठी सांगितलं. मात्र राळेगण सिद्धीत धार्मिक सप्ताह सुरू असल्यानं त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिलाय. दरम्यान त्यांची खालवलेली तब्येत पाहता त्यांना पूर्णपणे विश्रांतीची गरज असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. नगर जिल्ह्यामध्ये बलात्काराचं सत्र सुरूच आहे. 11वीच्या मुलीला घरात एकटं पाहून नराधम सचिन वाघ याने बळजबरीने घरात प्रवेश करत पीडितेवर बलात्कार केला. पीडित मुलगी ही जामखेड तालुक्यातील आहे. ती आजी आजोबा व भावासोबत राहत होती. आजी आजोबा शेतात गेले आणि त्यानंतर पीडित मुलगी एकटीच घरी होती. त्या दरम्यान नराधम सचिनने बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. आजी आजोबा आल्यानंतर पीडितेने सर्व घटनाक्रम त्यांना सांगितला आणि लगेचच जामखेड पोलीस स्टेशन गाठले. त्यानुसार अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये नराधम सचिन वाघ विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. वडिलोपार्जित शेतीच्या वादातनं पुतण्यानं चुलत्याचा खून केल्याची धक्कादायक घटना राहता तालुक्यात घडली. शिंगवे गावात गव्हाच्या शेतात शब्बीर शेख हे पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा पुतण्या मोहसिन यासिन शेख हाही तिथे गेला आणि त्याने चुलत्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार करून त्यांचा निर्घृणपणे खून केला आणि तिथनं पळ काढला. शब्बीर शेख हे घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथक बोलावण्यात आलं. मात्र आरोपीचा सुगावा लागला नाही. त्यानंतर मयताची पत्नी यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मोहसिन शेख याला ताब्यात घेतलंय. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील करतायत. ऐतिहासिक वारसा असलेले बीडमधील किल्लेधारूर शहर हे भगवमय झालेलं पाहायला मिळतंय. येत्या 19 फेब्रुवारीला शिवजन्मोत्सव याची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे. गेल्या 1 महिन्यांपासून ही तयारी सुरू आहे. किल्लेधारूर शहरातील शिवाजी चौकात किल्ल्याचा भव्य देखाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय. त्यामुळे शिवजयंतीला धारूरकरांसाठी शिवाजी चौक हे आकर्षणाचं केंद्र बनलं आणि त्यामुळे शिवजयंतीचा एक वेगळा जोश येथील शिवप्रेमींमध्ये असणार आहे. कोंढवा भागातील मनसुखभाई कोठारी या शाळेतील 2ऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलाचे दोरीने हात बांधून वर्ग शिक्षिकेने शिक्षा दिल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे याबाबत या शाळेतील क्रीडा शिक्षक सातव यांनी याचा जाब प्राचार्या प्रज्ञा गोखले व वर्ग शिक्षिका हबीबा यांना विचारला तर मुलगा त्रास देतो म्हणून त्याला ही शिक्षा दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आणि याबाबत कुठेही खुलासा करू नका असंही ठणकावून सांगितलं. मात्र त्यानंतर कुठलंही कारण न देता क्रीडा शिक्षक सातव यांना शिक्षक पदावरून काढून टाकण्यात आलं. या सर्व गोष्टींची क्लिप बनवून सातव यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाला पाठवली. याची मंत्रालयाने दखल घेत संबंधित प्राचार्य आणि वर्ग शिक्षिका यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र यावरून मुलांना शाळेत पाठवावं की नाही हाही प्रश्न समोर उभा राहिलाय. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा. धन्यवाद.
संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.